काही असो या तो विरोधक असतो, दोघेही जनतेला गृहीत धरून चालतात. बघा ना, एखादा उद्या जर कुठला महाघोटाळा झाला तर विरोधक आवाज उठवतात आणि सत्ताधारी कारवाई केल्यासारखं करतात. म्हणजे काय? सत्ताधारी म्हणतात मी मारल्यासारखं करतो, विरोधक म्हणतात आम्ही रडल्यासारखं करतो. आणि हे लोक जनतेला गृहीत धरून चालतात. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे म्हणावं लागेल. तुम्ही ज्या लोकांना आशेने निवडून जातात ते ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात अशा उड्या मारत असतात. आणि काय म्हणणार, आम्हाला विकास निधी भेटत नाही. बरं, ज्यांना विकास निधी भेटलाय त्यांनी किती विकास केला याचा कधी विचार केलाय का तुम्ही? नाही केला. कारण आपण उमेदवार निवडून देताना पक्ष बघितला, माणूस थोडंच बघितला. म्हणजे आपण कुठल्या राजकीय पक्षावर तेवढी टीका करणार नाही, आपण तेवढी आपली लायकी नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे, किंवा एक पुढच्या वेळेस निवडून देताना माणूस बघा, पक्ष नका बघू. जो तुमच्या अर्ध्या रात्र सुद्धा कामाला आहे. असं म्हणत नाही की त्यानं परत तुमच्या घरी येऊन भांडे धुंडे केले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची जी जबाबदारी आहे, आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल, ग्रामपंचायत सरपंच असेल, त्याची जबाबदारी त्याने जर प्रामाणिक पार पाडली तर तुम्हाला टीका करायची गरज पडणार नाही. आता बघा, ग्रामपंचायतला गावांना काय लागतं? लाईट, पाणी, बस दोन गोष्टीवर गाव चालतं. लाईट, पाणी आणि रस्ते. काय एखादा शेतकरी येऊन म्हणणार आहे, एखादा कुटुंबातला माणूस येऊन थोडंच म्हणणार आहे की सरपंच साहेब या आणि माझ्या घरी सोयाबीन काढायचे, नाही तर माझ्या घरी थोडं काम आहे चला, असं कोणीही म्हणत नाही. ज्याची त्याने आपली आपली जबाबदारी पार पाडली ना तर लोकांना तक्रार करायला जागा उरत नाही. पण यामध्ये काय येतो, मेन म्हणजे भ्रष्टाचार आणि इमानदारी. भ्रष्टाचार एवढा झालेला आहे, एखाद्या नागरिकाचं जर 1 लाख रुपयाचं जर काम होत असेल तर त्याच्या हातामध्ये 60,000 रुपये भेटतात. म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. आज कोणतं क्षेत्र असं आहे की तिथं भ्रष्टाचार होत नाही? सरकारमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होत आहे. विद्यार्थ्यांविषयी तर बोलूच नका. आजकाल एवढं मोठं आंदोलन झालं आणि आज शिक्षण मंत्रालयाला आग लागली. म्हणजे हे काय असं टायमिंग जुळत नाही असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे लोकांनी ह्या सरकारने आणि विरोधकांनी जनतेला एकदम गृहीत धरले. आपण काही जरी केलं तरी कोणी आपलं वाकडं करू शकत नाही, कारण जनता आपलीच आहे, देणार आहे मतदान. कारण यावेळेस लाडकी बहीण दिली, सरकार आलं. पुढच्या वेळेस लाडकी भाऊ येईल, सरकार येणारच आहे. आणि त्याच्यामध्ये सरकारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणा नाहीतर एखादा मंत्री म्हणा, आज सरळ सरळ त्याने एवढा कॉन्फिडन्स न बोललं की आज म्हणजे 2047 पर्यंत भाजपचंच सरकार राहणार आहे. मग आता विरोधक विचार करतील की अरे बापरे, 2047 पर्यंत भाजपचंच सरकार आहे, तर मग आपण इथल्या पक्षात राहण्यापेक्षा त्यांच्याच पक्षात गेले परवडलं. मग राज्यात विरोधी पक्ष राहणार कुठं? जर सगळ्याला सत्तेची लालसा लागली तर हे चांगलं नसतं राज्यासाठी. राज्याला सत्ताधाऱ्याला विरोधक असायलाच पाहिजे, चुकीच्या गोष्टी करणाऱ्याला नडणारा असलाच पाहिजे. पण हे कळत नाहीये. 6 महिने विरोध करतात आणि ज्या गोष्टीला विरोध केलास त्याच पक्षामध्ये जातात आणि जनतेला याचा काही फरक पडणार नाही. तुम्ही ज्याला मतदान केला तो तुम्हाला विचारून दुसऱ्या पक्षात जाणार नाही, तो स्वतःसाठी जाणार आहे. फक्त जनतेला गृहीत धरायचं की मला त्यांच्यासाठी निधी भेटत नाही. हे आजकालच्या राजकारणामध्ये जोरदार चाललेलं आहे. आणि हे झालं राजकारणाबद्दल. आणि सगळ्यात मोठं सरकारी अधिकारी लोक, पोलीस डिपार्टमेंट, बांधकाम विभाग, रस्ते विभाग, हे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार कमी नाही. हे